नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पुन्हा तीच विनंती आहे, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या. 2 मुद्दे मी टॅग केले. वाल्मिक कराड किंवा दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास आता सीआयडी करते आहे आणि सीआयडी बरोबरच एक वेगळी एसआयटी पण स्थापन झालेली आहे. आणि म्हणून मी हा जो मुद्दा टॅग केलाय की मुळात सीआयडी काय आहे हे समजून घेतलं तर आपल्याला ह्या प्रकरणातल्या अनेक गोष्टीचा उलगडा व्हायला मदत होईल. गेल्या 25 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये अनेक प्रसंगामध्ये सीआयडीचं कामकाज जवळून पाहण्याचा अनुभव आला. त्यातलं एक सगळ्यात मोठं प्रकरण मी सांगतो ते म्हणजे श्री प्रवीण गेडाव, जे आता नाशिकचे डिव्हिजनल कमिशनर आहेत, उत्तर महाराष्ट्राचं ते काम पाहतात. ते जेव्हा तुळजाभवानी मंदिराचे इन्चार्ज होते तेव्हा साधारणपणे 2000 कोटी रुपयाच्या तुळजाभवानीच्या अलंकारासंदर्भातला घोटाळा आम्ही उघडकीस आणला होता आणि ते प्रकरण आता हायकोर्टामध्ये पण आहे आणि त्या प्रकरणाचा सीआयडीकडे तपास देण्यात आलेला आहे. आता हे प्रकरण केव्हा घडलं आणि आजची स्थिती काय आहे ह्या प्रकरणाची हे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आम्हाला असं कुठेही सूचित करायचं नाहीये की श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी सीआयडीची चौकशी सुरू केलेली आहे किंवा एसआयटीची चौकशी जी सुरू होते त्याला कुठेतरी दिरंगाई होईल. पण ह्या निमित्ताने मुळात सीआयडी, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट यासारखी जी तत्सम खाती आहेत ना, त्या खात्यांचं काय झालेलं आहे आपल्याकडे किंवा आपल्या राज्य सरकारकडे पोलीस विभागामध्ये स्टेट इकॉनॉमिकल ऑफेन्स नावाचा एक विभाग आहे आणि त्या विभागामध्ये इकॉनॉमिकल ऑफेन्स म्हणजे जसं केंद्रीय पातळीवरती ईडी चौकशी करते तसं एका विशिष्ट रकमेच्या नंतर या इकॉनॉमिकल ऑफेन्स विंगनी तपास करणं अपेक्षित आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ह्या विभागामध्ये अत्यंत कमी प्रशिक्षित असलेले, कारण इकॉनॉमिकल ऑफेन्स हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये एकतर पांढरपेशी लोक करतात, हे व्हाईट कॉलर क्रिमिनल, आणि त्यामुळे ते इतक्या सफाईदारपणे हे सगळे गुन्हे करतात. ते गुन्हे ह्या प्रचलित तपास यंत्रणेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष जे अधिकारी तपास करतात त्यांच्या ती बस की बात नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. जसं स्टेट इकॉनॉमिकल ऑफेन्स बद्दल आहे तसंच तुमच्या सीआयडी बद्दल पण आहे. पण सीआयडी बद्दल एका अधिकाऱ्यांनी मला फार सुंदर असा मेसेज पाठवलाय आणि तो सूचित करतो की सीआयडी नेमकी कशा पद्धतीनं काम करते आणि तिथे काय काय अडथळे आहेत ते एकदा समजून घ्या. त्या अधिकाऱ्यांनी पाठवलेला मेसेज आहे कॉन्फिडन्सलेस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, आणि त्याचा जो म्हणण्याचा भाग आहे तो बहुधा डिपार्टमेंट बद्दल टीका करण्याचा नाहीये, तर याच्यामध्ये सुधारणा व्हावी ह्या दृष्टीनं त्यांनी मेसेजेस पाठवलेत. तुमची सीआयडी या शाखेत बदली झाल्यानंतर ज्यांचा कोणी वाली नाही तेच हजर होतात. ही वस्तुस्थिती आहे. सीआयडीला होणारी पोस्टिंग ही पनिशमेंट मानली जाते. जर तुमचे पोलीस दलामध्ये कोणी मित्र असतील तर तुम्ही त्यांना विचारा, किंवा ज्यांची मुलं शिकायला आहेत किंवा ज्यांना ह्या त्रास सहन होत नाहीये प्रचलित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 24/7 काम करण्याचं, आणि पोलीस दलावरती जो काही ताणतणाव आहे ते पण एक कारण आहे त्यांच्या फ्रस्ट्रेशनचं, किंवा ज्यांची मुलं शिक्षणासाठी आहेत किंवा ज्यांना कोणाला तरी दुर्दैवाने गंभीर असा आजार जडलेला आहे, तर अशाच व्यक्ती किंवा निवृत्तीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये हे लोक सीआयडीकडे येतात. आणि म्हणून ते म्हणतात की तुमची या शाखेत बदली झाल्यानंतर ज्याचा कोणी वाली नाही तेच हजर होतात. नेमणूक झाल्यानंतर तुम्हाला तपास कामात इंटरेस्ट दिसू लागल्यास तुम्हाला संगणक विभाग किंवा तुम्ही आयुष्यात एकही कुत्रे पाळले नसले तरी श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक दिली जाते. आता हे खात्याअंतर्गत पॉलिटिक्सचाही भाग असू शकतो. तपास कामात इंटरेस्ट दाखवला नाही तर युनिट इन्चार्ज किंवा फ्लाईंग स्क्वॉडला नेमणूक केली जाऊन पूर्वीच चौथा झालेला तपास देण्यात येतात. तपास करीत असताना आरोपी अटकेपासून आरोपी मुक्ततेपासून दोषारोपपत्र पाठवणे, दोषारोपपत्र न पाठवणे अशा संपूर्ण तपासातील प्रक्रियेसाठी प्रत्येक कामासाठी स्वतंत्रपणे परवानगी घेण्याची गरज असते. या सर्व परवानग्या अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडून दिल्या जातात. यासाठी, आणि फार इंटरेस्टिंग आहे, प्रथम अप्पर पोलीस अधीक्षक, एसपी, डीआयजी, आयजी अशा सर्वांच्या मार्फत एडीजी कडे प्रस्ताव जातो. नोटिंगवर प्रस्तावाची शिफारस करणारा प्रत्येक अधिकारी हातभर फालतू क्युरी काढून प्रकरण परत पाठवून देतो. त्या पूर्ण करता 6 महिने निघून जातात. क्युरीची पूर्तता करून प्रकरण फेर सादर केल्यास वरचा अधिकारी पुन्हा वेगळ्याच क्युरी काढून प्रकरण परत करतो. असा हा क्युरी पूर्ततांचा खेळ काही वर्ष चालतो. शेवटी प्रकरण एडीजीकडे गेल्यावर परवानगी द्यायची किंवा नाही
हे त्यांच्या मर्जीवर राहते. त्याहून मोठे पुन्हा लिगल ऍडवायझर असतात. असा हा क्युरीचा खेळ पूर्ण होत 2-3 एडीजी बदलून जातात. तपास पोलिसांच्या विरोधात असेल, चुकून कुणी लॉकअपमध्ये मेला असेल तर अत्यंत विद्युत वेगाने तपास पूर्ण करून कधी एकदा त्या ठाणेदाराला आत बसवायचे यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. चौकीचे हवालदारांना देखील तपासाचे पूर्ण अधिकार असतील, परंतु या शाखेत डीवायएसपी वर देखील कोणी विश्वास ठेवत नाही आणि त्याच तपासाचे स्वतंत्र अधिकार देत नाही. त्याच्याकडे आयओ म्हणून कोणतेच अधिकार राहत नाही. नोटिंगचा खेळ, नोटिंगकडे कधीच वेळेत येईल सांगता येत नाही. आणि तपासाला कुठे जायचे म्हटले तर रायटर मिळेल याची शाश्वती नाही. गाढे मिळणे तर दिवा स्वप्नच. एकटाच डीवायएसपी किंवा सोबत एखादा शिपाई एवढेच काय ते तपास पथक असते. 15-20 वर्ष चाललेली सीआयडी मालिका बघून लोकांना उगीच वाटते की यांचा तपास म्हणजे अमेरिकेपेक्षा भारी. गुन्हा घडला की मोठमोठ्या गाड्या उडवत लगेच घटनास्थळी पोहोचतील. अत्याधुनिक हत्यारे घेऊन आरोपीच्या मार्गावर निघतील. हेलिकॉप्टरमधून सीडी टाकून समुद्रात उतरतील. उंच इमारतीवरून स्पायडरमॅन सारखे दुसऱ्या इमारतीवर जातील. एका लाथेत दया दरवाजा तोडून आत घुसेल. 2 तासात फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट मिळेल. कधीही परदेशात तपासाला जाईल अशा आशा ठेवून लोक उगीच सीआयडी तपासणीची मागणी करत राहतात. आता काय असेल ते त्यांना माहितीच नसतं. आता पुन्हा आणखी एकाने टाकलंय की व्हेरी ट्रू अनालिसिस. सीआयडी हे सरकारनं लोकांना त्यांच्याबद्दलचा असंतोष कमी करण्यासाठीचं केलेलं डिपार्टमेंट आहे. एखाद्या केसची बोंबाबोंब झाली, स्थानिक पोलिसांविषयी पब्लिक ह्यू अँड क्राय असेल की सरकार घोषणा करतं की हा तपास सीआयडीकडे देतो. लोक शांत होतात, त्यांना वाटतं की आता फार भारी तपास होईल, पण प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती नसते. मी स्वतः सीआयडीमध्ये 2007 ते 2008 या कालावधीत काम केले. अत्यंत वस्तुनिष्ठ असं हे विश्लेषण या अधिकाऱ्यांनी केलंय आणि ही वस्तुस्थिती आहे. सीआयडी ह्या तपास यंत्रणेकडे मी माझ्या गेल्या 25 वर्षामध्ये बघितलंय की अत्यंत कोपऱ्यातलं कुठलं तरी कार्यालय असतं सीआयडीला दिलेलं. त्यांच्याकडे गाडी नसतं, मनुष्यबळ नसतं. जे निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेले अधिकारी किंवा पनिशमेंट म्हणून आलेले अधिकारी असतात ते तपास करत असतात. आता मी ज्या प्रकरणाचा तुम्हाला उल्लेख केला आणि पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला हे अजिबात सूचित करायचं नाही की दुर्दैवी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या प्रकरणाचा सीआयडी सक्षमपणे तपास करणारच नाही, कारण त्याच्यावरती माध्यमांचंही लक्ष आहे आणि लोकांचाही दबाव आहे. पण सीआयडी सारखी यंत्रणा आपण सक्षम न केल्यामुळे तर गुन्हेगारांचं फावलंय. आता मी जो मूळचा मुद्दा सांगितला, श्री प्रवीण गेडाम हे 2009-11च्या दरम्यान बहुतेक धाराशिवचे कलेक्टर होते आणि त्यांनी ह्या माध्यमातून तुळजाभवानी मंदिराचा सुमारे 4000 एकरचा जमीन घोटाळा आणि तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये जे भाविक सोनं टाकायचे ते सोनं तिथले पुजारी हे हरास करून गायब करायचे. हे प्रकरण उघडकीस आणलं, गुन्हे दाखल झाले आणि माध्यमांनी आणि खास करून आम्ही तर ते खूप सक्रियपणे ते प्रकरण लावून धरलं होतं. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला. आजपर्यंत या प्रकरणामध्ये सीआयडीला काहीही करता आलेलं नाही. सीआयडीचे त्यांनी सीडीआर काढले, तपासाला नोटिसा बजावल्या. शेवटी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी अनेक वेळेला नोटिसा बजावल्या. सभागृहात कैक वेळेला ह्याच्यावरती चर्चा झाली, पण आजही हे प्रकरण फार तर एफआयआर दाखवून पुढे सरकलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की त्या प्रकरणामध्ये तत्कालीन जेवढे जिल्हाधिकारी, जेवढे पोलीस अधीक्षक होते त्यांच्याही सहभागाबद्दलचे मोठे प्रश्नचिन्ह लागले होते आणि सुशील कुमार शिंदे जे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांच्या बरोबर काम केलेल्या एका सनदी अधिकाऱ्याची सुद्धा या प्रकरणामध्ये चौकशी होणं अपेक्षित होतं. शून्य तपास झाला. हे कर्तृत्व आहे सीआयडीचं, कारण त्यांच्याकडे जे प्रोफेशनलिझम पाहिजे ते प्रोफेशनलिझमच नाही. अलीकडेच पोलीस खात्यामध्ये खास करून मुंबईमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीचा व्यावसायिक तपास होताना दिसतो, पुण्यात काही प्रमाणामध्ये होताना दिसतो, पण उर्वरित शहरामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे की तपास यंत्रणांचा तपास हा किती व्यावसायिक पद्धतीने होतो, कारण आपण त्यांना सक्षम केलेलं नाहीये. त्या पद्धतीचं ट्रेनिंग त्यांचं होत नाही आणि आता हे ज्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ते सुद्धा विचार करायला लावणार आहे. म्हणून मी म्हटलं की ज्या सीआयडीकडे हे सगळं प्रकरण तपासासाठी दिलेलं आहे त्या सीआयडीची नेमकी अवस्था काय आहे ती सुद्धा महाराष्ट्राने बघायला हवी आणि हे महत्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाईलच, त्याची व्यवस्था आपण करूया. आणि महत्वाचं काय तर संतोष देशमुख यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे आणि वाल्मिक कराडचा जर या सगळ्या प्रकरणामध्ये सहभाग असेल तर त्याच्या विरोधामध्ये सुद्धा योग्य ती कारवाई होणं अपेक्षित आहे. थांबूया आपण.